afternoon all. I Amol Take welcome you all at गुरुकुल फाउंडेशन. तर आज आपण या ठिकाणी आयटीआय एक्झामिनेशन की जे आत्ताच न्यूज आउट झाली आहे की एक आयटीआयची मोठी रिक्रुटमेंट या वर्षी होणार आहे, तर त्याबद्दल इन डिटेल्स आज आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तर सर्वप्रथम आयटीआय इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स जे आहेत तर त्यांचं इंडियामध्ये जे काही वर्किंग चालतं तर ते आपण आधी बघणार आहोत. तर आजच्या डिस्कशनचा जो काही कंटेंट असणार आहे तर तो मी तुम्हाला आज एकदा लिस्ट आउट करतो. तर सर्वप्रथम आपण आयटीआय इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स हे कसे फंक्शनिंग करतात, त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यानंतर आयटीआय मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात, त्या पोस्टला इलिजिबिलिटी काय आहे, त्यानंतर त्याची सिलेबस काय आहे त्या पोस्टसाठी, आणि त्यानंतर त्याचं पेमेंट स्केल किती असेल, आणि त्यानंतर आपला एज क्रायटेरिया अशा प्रकारे, आणि त्याची एक्झामिनेशन जी होणार आहे तर ती कशा प्रकारे एक्झामिनेशन होणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याचं इन डिटेल स्ट्रॅटेजी लेक्चर आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो वी विल स्टार्ट विथ इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स. तर जे काही इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत या देशामध्ये पूर्ण ऑल ओव्हर इंडिया, तर 1950s मध्ये 1950 मध्ये मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड एंटरप्रेनरशिप, जी की आता 2014 नंतरचं नाव बदललं गेलं आहे. पूर्वी ती मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट होती, तर ती मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप या अंतर्गत 1950 साली क्राफ्ट्समन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स किंवा क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम ही एक योजना आली होती, आणि त्या योजनेअंतर्गत सर्व आयटीआय एस्टॅब्लिश झालेले आहेत. तर या देशातील सर्व आयटीआय इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स हे डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग डीजीटी यांच्या अंतर्गत काम करतात. त्यांचं डिरेक्शन व्हिजन हे डीजीटी डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग हे ठरवत असतात, आणि डीजीटी डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग हे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप या मंत्रालयाअंतर्गत काम करतात. मग या देशातले जे काही सगळे आयटीआय आहेत तर ऑलमोस्ट मी जे स्टॅटिस्टिक्स सांगत आहे, मे एप्रिल 2019 पर्यंत या देशामध्ये 14,343 टोटल आयटीआय होते, प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट. यामध्ये गव्हर्नमेंट आयटीआय जे आहेत तर ते आहेत 2,878, 2878, तर हे गव्हर्नमेंट आयटीआय आहेत, आणि मग रिमेनिंग 11,445 हे प्रायव्हेट आयटीआय आहेत. मग आता जी काय सध्या रिक्रुटमेंटची जी चर्चा आहे आणि जी होणारच आहे, तर ती रिक्रुटमेंट ही जी आयटीआय आहे ती गव्हर्नमेंट आयटीआय साठी आता होणार आहे. मग या देशामध्ये जे काही 2,878 आयटीआय आहेत, यामध्ये एकूण 356 ट्रेड्स असतात. मग यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल असेल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल, आणि आता नवीन रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग असेल, किंवा नवीन जी टेक्नॉलॉजी येतात इलेक्ट्रॉनिक्स असेल, कॉम्प्युटर ऑपरेटेड अँड प्रोग्रामिंग, कोपा जो काही त्यांचा कोर्स आहे, असे भरपूर सारे ट्रेड्स म्हणजे 136 ते 135 ट्रेड्स या आयटीआय मध्ये असतात. या ट्रेडसाठी त्यांना टीचर्स लागत असतात. आयटीआय गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट आयटीआय जे गव्हर्नमेंट आयटीआय त्यासाठी. तर असे 136 ट्रेड जे आहेत तर त्यापैकी टेक्निकल ट्रेड हे 75 आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग ट्रेड्स म्हणता येईल त्याला. 35 हे नॉन टेक्निकल ट्रेड्स आहेत, आणि 56 हे नॉन टेक्निकल ट्रेड्स आहेत, आणि 5 हे दिव्यांग ट्रेड्स आहेत. अशा प्रकारे 136 एकूण ट्रेड्स आहेत पूर्ण आयटीआय मध्ये. आजच्या डेटला म्हणजे जे काही 14,000 आपले जे आयटीआय आहेत अप्रॉक्सिमेटली पूर्ण ऑल ओव्हर इंडिया, या 14,000 आयटीआय मधनं 23 लाख विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अशा प्रकारे आयटीआयचं वर्किंग चालतं. मग देशाने ज्यावेळेस डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग डीजीटी, तर यांनी ज्यावेळेस पूर्ण देशामध्ये आयटीआय स्थापन करण्याची ज्यावेळेस आयडिया आणली, त्यावेळेस यांचं व्हिजन आणि मिशन आणि डिरेक्शन जरी डीजीटी डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग जे की काम करतं मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत त्यांनी जरी दिलेली असेल, तरी पण त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल जे काय कोऑर्डिनेशन आहे तर ते त्या पर्टिक्युलर स्टेटकडे असतं. लाईक महाराष्ट्र स्टेट असेल, गुजरात स्टेट असेल, कर्नाटक स्टेट असेल, अशा प्रत्येक राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग
म्हणजे व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय हे प्रत्येक राज्याने त्यांचे त्यांचे स्थापन केलेले आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेऊया. महाराष्ट्रामध्ये डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य संचालय. तर असा तो जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे संचालय स्थापन केलं आहे, तर ते महाराष्ट्रातील ITI कंट्रोल करतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल. मग महाराष्ट्रामध्ये जे काही आपलं संचालनालय आहे, महाराष्ट्र व्होकेशनल एज्युकेशन आणि ट्रेनिंगचं जे काही डायरेक्टरेट आहे, त्यांनी त्यांच्या अंडर 6 डिव्हिजन केलेले आहेत. जसे की आपले महाराष्ट्राचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन आहेत 6 प्रशासकीय विभाग, त्याच प्रकारे ITIचे पण रिजनल ITI किंवा रिजनल आपण त्याचे 6 भाग केलेले आहेत. जसं मुंबई विभाग असेल, मुंबई विभागामध्ये मग मुंबई विभागातील जे काही जिल्हे येतात, मुंबई, ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल. त्याच धर्तीवरती नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार हे नाशिक डिव्हिजन अंतर्गत काम करतील, त्या जिल्ह्यातील ITI. त्यानंतर औरंगाबाद आहे, त्यानंतर पुणे आहे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. त्यानंतर औरंगाबाद आहे आणि नागपूर आणि अमरावती, असे 6 डिव्हिजन या ठिकाणी डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी तयार केलेले आहेत. म्हणजे या 6 विभागातील ITI त्या पर्टिक्युलर रिजन सोबत काम करतील, त्या रिजन अंडर काम करतील आणि ते सगळे रिजन, हे 6 रिजन डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत काम करतील. आता या प्रत्येक डिव्हिजनसाठी एक डेप्युटी डिरेक्टर असतात आणि महाराष्ट्र राज्याचं जे काही संचालनालय आहे आपला व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगसाठी, त्यांचे डिरेक्टर असतात. अशा प्रकारे 6 डिव्हिजन आणि डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, असं प्रत्येक राज्यामध्ये ज्यांचं स्ट्रक्चर असेल, हे आपल्या महाराष्ट्रातलं स्ट्रक्चर झालं. अप्रॉक्सिमेटली प्रत्येक तालुक्याला एक ITI कॉलेज, गव्हर्नमेंट ITI कॉलेज आता सध्या अवेलेबल आहे. जे काही छोटे छोटे ट्रायबल एरियामधील जे काही तालुके असतील, तर त्या ठिकाणी मे बी 2 तालुके मिळून एक ITI कॉलेज असेल. पण आता सध्या तरी ऑलमोस्ट प्रत्येक तालुक्याला एक ITI कॉलेज आहे. आता आय थिंक यू गेट क्लिअर विथ दी ITI फंक्शनिंग. ITI कसे फंक्शन करतात यासोबत तुम्ही क्लिअर झाले असावेत, असं मला असं वाटते. त्या ठिकाणी मी 1-2 मिनिटात फक्त कन्क्लूड करतो. प्रत्येक तालुक्याला एक ITI कॉलेज असेल गव्हर्नमेंट, ते काम करेल त्या रिजन अंतर्गत. फॉर एक्झाम्पल जर आपण नेवासा तालुका घेतला, नेवासा तालुक्याचं जे गव्हर्नमेंट ITI कॉलेज आहे ते नगर जिल्ह्यामध्ये येतं. मग अहमदनगर जिल्ह्या अंतर्गत ते काम करतील. अहमदनगर जिल्हा हा नाशिक डिव्हिजन मध्ये येतो. मग हे सगळे नाशिक डिव्हिजन मध्ये जे काही 5 जिल्हे येतात, हे 5 जिल्हे नाशिक रिजन अंतर्गत काम करतील आणि असे महाराष्ट्रातील 6 डिव्हिजन, हे 6 डिव्हिजन डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र राज्य, स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्या अंतर्गत काम करतील. आणि या सगळ्या ITIना, आपल्या महाराष्ट्रातील पण सगळ्या देशातील ITIना व्हिजन, मिशन आणि डिरेक्शन देण्याचं काम कोण करेल, तर DGT, डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ते कशा अंतर्गत काम करतात, तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. आय होप यू आर गेट क्लिअर विथ दिस. ओके, फाईन. नाव आता आपल्याला हे जे ITI कॉलेजेस आहेत, प्रत्येक तालुक्याला एक ITI कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ITI कॉलेज. तर यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात ते आपण एकंदरीत आता बघूया. तर सर्वात जी काही महत्वाची पोस्ट असते आणि ज्यांच्या अंडर ते पूर्ण कॉलेज चालतं, तर ते आहे प्रिन्सिपल पोस्ट. त्यानंतर सेकंड पोस्ट आहे ग्रुप इन्स्ट्रक्टर, म्हणजे प्रिन्सिपलच्या अंडर जे आहे, तर ती सेकंड पोस्ट आहे ग्रुप इन्स्ट्रक्टरची. आता ग्रुप इन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर आपल्या भाषेमध्ये जर समजून सांगायचं असेल तर व्हाईस प्रिन्सिपल म्हणजे ग्रुप इन्स्ट्रक्टर, त्या आपल्याला समजण्यासाठी. आणि त्या ग्रुप इन्स्ट्रक्टर अंडर डिफरंट इन्स्ट्रक्टर्स असतात आणि इन्स्ट्रक्टर म्हणजेच लेक्चरर इन गव्हर्नमेंट ITI. आता हे जे इन्स्ट्रक्टर आहेत, या इन्स्ट्रक्टर मध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, ज्याला की आपण शिल्प निदेशक असं पण म्हणतो मराठीमध्ये, मॅथ इन्स्ट्रक्टर आणि ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर, असे 3 प्रकारचे इन्स्ट्रक्टर असतात. त्यानंतर सुप्रिटेंडेंट स्टोअर, असिस्टंट स्टोअर, ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, त्यानंतर स्टेनोग्राफर्स आणि मोटर ड्रायव्हर,
अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या पोस्ट एका पर्टिक्युलर आयटीआय मध्ये असतात. आता हा जो आयटीआय फंक्शनिंग करतो तर यामध्ये तुम्हाला पोस्ट क्लिअर झालेच असतील. आणि आता जी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे तर या सगळ्याच पोस्टसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट येण्याची शक्यता आहे. अशीच एक ऍडव्हर्टाइजमेंट 2014 साली पण आलेली होती. 2014 साली 969 पोस्टसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती. पण त्या ऍडव्हर्टाइजच्या पोस्टमध्ये ग्रुप इन्स्ट्रक्टर आणि प्रिन्सिपल या पोस्ट नव्हत्या. बाकी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं क्राफ्ट इन्स्ट्रक्टर असेल, त्यानंतर मॅथ इन्स्ट्रक्टर असेल किंवा ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर असेल किंवा ज्युनियर क्लर्क असेल, सिनियर क्लर्क असेल, स्टोअर सुप्रिटेंडंट असेल, स्टोअर असिस्टंट असेल, मोटर व्हेकल असेल, मोटर व्हेकल ड्रायव्हर असेल, अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या पोस्ट त्या ठिकाणी होत्या. आता आपल्याला ही जी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये 2014 साली जी ऍडव्हर्टाइजमेंट झाली होती त्यामध्ये 969 पोस्ट होत्या. त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये अनफॉर्च्युनेटली ती ऍडव्हर्टाइजमेंट कोर्ट मॅटरमुळे कॅन्सल झाली. तर त्या वेळेच्या 969 जागा त्या अजून भरल्या गेलेल्या नाहीयेत. 6 वर्षांमध्ये जे काही रिटायरमेंट झाली आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट आहे. तर अशा प्रकारे खूप साऱ्या जागा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. जरी पण 700 किंवा 900 जागा आपल्याला बातम्यांमधून कळायला असेल तरी पण अंदाज हा नक्कीच 1000 पेक्षा जास्त जागांचा आहे. कारण तेवढी जास्त व्हॅकन्सी आज सध्या आयटीआय मध्ये सगळ्याच आयटीआय मध्ये महाराष्ट्रातल्या आज सध्या आहे. तर आज आपण जे काही इन्स्ट्रक्टर पोस्ट आहे तर त्या पोस्ट पासून आपण आता सुरुवात करूया. तर इन्स्ट्रक्टर मी जसं तुम्हाला सांगितलं की 3 प्रकारचे इन्स्ट्रक्टर आहेत त्या ठिकाणी. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर आणि मॅथ इन्स्ट्रक्टर. तर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सिम्पली सोप्या भाषेत जर तुम्हाला गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजेसला लेक्चरर व्हायचं असेल म्हणजेच तुम्हाला क्राफ्ट इन्स्ट्रक्टर व्हायचं आहे. त्याला शिल्प निदेशक असं मराठीमध्ये म्हणतात. ती सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस प्रत्येक स्टेटमध्ये वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस असल्यामुळं त्याला एक सिम्पली सगळ्याच राज्यामध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर असंच नाव दिलेलं आहे. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये लेक्चरर. मग आता हे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर जे आहेत तर त्यासाठी बेसिक इलिजिबिलिटी काय आहे ते बघूया. बेसिक पात्रता काय आहे की जी तुमच्याकडे पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आयटीआय जर असेल, तुमचं आयटीआय झालेलं असेल आणि तुम्ही सीआयटीएस क्राफ्ट इन्स्टिट्यूटचं जे ट्रेनिंग असतं, क्राफ्ट्समन इन्स्टिट्यूट्स जे आहेत या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तसे इन्स्टिट्यूट्स आहेत. क्राफ्ट्समन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स म्हणतात त्यांना. जर तुमचं सीआयटीएस ट्रेनिंग झालेलं असेल, आयटीआय प्लस सीआयटीएस ट्रेनिंग, तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. किंवा आय एम सेइंग हे जर नसेल तर तुमच्या डिप्लोमा जर असेल तरी पण चालेल किंवा तुमची डिग्री असेल त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये तरी पण चालेल. म्हणजे जर तुम्हाला क्राफ्ट इन्स्ट्रक्टर व्हायचं असेल तर आयटीआय प्लस सीआयटीएस ट्रेनिंग तुमच्याकडे असली पाहिजे. क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम ही म्हणजे त्या अंतर्गत ती ट्रेनिंग दिली जाते. तर ती तुमच्याकडे ट्रेनिंग असली पाहिजे. आयटीआय प्लस ती ट्रेनिंग असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल आहात. जर नसेल, तुमच्याकडे आयटीआय पण नसेल आणि ती ट्रेनिंग पण तुमची झाली नसेल तर मग तुम्ही डिप्लोमा केलेला पाहिजे. ते पण नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट डिग्री तरी तुमच्याकडे असली पाहिजे त्या पर्टिक्युलर ट्रेडची. ते जर असेल तर तुम्ही या ठिकाणी या पोस्टसाठी इलिजिबल आहात. मग या ठिकाणी जे वेगळे वेगळे ट्रेड्स आहेत, क्राफ्ट्स मध्ये वेगवेगळे ट्रेड्स आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी ते तसे त्या प्रकारचे लेक्चरर त्यांना लागत असतात. जसं की बघा, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, कॉम्प्युटर आहे, आयटी आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. हे वेगळे वेगळे ट्रेड त्या ठिकाणी आहेत. त्या प्रत्येक ट्रेडचे लेक्चरर त्या ठिकाणी त्यांना लागत असतात गव्हर्नमेंट आयटीआयला. आणि तुमच्याकडे जर फक्त डिप्लोमा असेल किंवा फक्त डिग्री जरी राहिली असेल किंवा तुमचं आयटीआय आणि सीआयटीएस ट्रेनिंग जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहात. मग मेकॅनिकलमध्ये जे काही ट्रेड्स आहेत आपले, फिटर असेल, टर्नर असेल, वेल्डर असेल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग असेल, जिग्स अँड फिक्चर असेल किंवा टूल अँड डाय डिझाईन असेल किंवा नवीन आता आपण जे काही रफाले जे काही फायटर जेट घेतला आहे तर रफाले मेंटेनन्सचा आयटीआय आहे किंवा मराईन इंजिनिअरिंगचे आयटीआय आहेत. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्रेड्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर मेकॅनिकल वाले जे काही डिप्लोमा आहे किंवा डिग्री आहे किंवा तुमचा पर्टिक्युलर ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असेल आणि तुमच्याकडे सीआयटीएस ट्रेनिंग असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल आहात. त्यानंतर सिव्हिल मध्ये पण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल किंवा सर्वेइंग असेल आणि डेड नंबर ऑफ असे त्या ठिकाणी पण सिव्हिल इंजिनिअरिंगचे ट्रेड्स आहेत. तर त्या ठिकाणी पण तुम्ही सिव्हिल डिप्लोमा असेल किंवा तुमची सिव्हिल डिग्री असेल किंवा तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर ट्रेडचा आयटीआय असेल आणि सीआयटीएस ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल आहात. ऑन द सिमिलर बेसिस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी पण सेम आहे
इलेक्ट्रिकलचं इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, असे वेगवेगळे ट्रेड्स आपण आयटीआय मध्ये बघतो. तर त्या ठिकाणी तुमचं जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झाला असेल किंवा डिग्री झालेली असेल किंवा पर्टिक्युलर ट्रेडचा आयटीआय असेल आणि सीआयटीएस ट्रेनिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी त्या पोस्टसाठी नक्कीच इलिजिबल आहात. अशा प्रकारे क्राफ्ट्समन ट्रेनिंग, क्राफ्ट्समनचा जो काही आपला क्राफ्ट इन्स्ट्रक्टरची जी काही पोस्ट आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी इलिजिबल आहात. आता कोपा म्हणून एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा पण एक ट्रेड आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा पण इन्स्ट्रुमेंटेशनचे ट्रेड्स आहेत. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, आयटी इंजिनिअरिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल तर त्या पर्टिक्युलर ट्रेडची जर वॅकन्सी असेल तर त्या ठिकाणी त्यांची पण ऍडव्हर्टाइजमेंट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर फील्डमधला डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्री पाहिजे किंवा त्या पर्टिक्युलर ट्रेडचा आयटीआय पाहिजे आणि सीआयटीएस ट्रेनिंग असलं पाहिजे. आय थिंक होप यू आर गेट क्लिअर विथ इन्स्ट्रक्टर, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पोस्ट. ओके, आता आपण त्यानंतरचं जे काही ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर आहे आणि मॅथ इन्स्ट्रक्टर आहे या पोस्टसाठी आपण बघूया. मॅथ इन्स्ट्रक्टरसाठी बेसिक जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटचं जर सिलेबस ऍडव्हर्टाइजमेंट मधली एलिजिबिलिटी बघितली तर त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की तुमची 10th झालेली पाहिजे विथ मॅथ अँड सायन्स सब्जेक्ट मॅथ इन्स्ट्रक्टरसाठी आणि तुमच्याकडे तुम्ही त्या ठिकाणी डिप्लोमा केलेला पाहिजे मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल मधून. आता सध्या म्हणजे जर तुम्ही प्रिव्हियस 2014च्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जर अप्लाय केलं असेल तर ऑब्व्हियसली मिनिमम क्वालिफिकेशन आहे म्हणजेच मॅक्सिमम क्वालिफिकेशन अलाउड आहे. म्हणजे जर तुमचा डिग्री असेल फक्त किंवा तुमचा फक्त डिप्लोमा असेल तरी पण तुम्ही या ठिकाणी मॅथ इन्स्ट्रक्टर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मॅथ इन्स्ट्रक्टर म्हणजेच या सगळे जे ट्रेड्स आहेत यामध्ये मॅथमॅटिक्स जे आहे त्यासाठी तुम्ही लेक्चरर म्हणून अपॉइंट व्हाल गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजेसमध्ये. त्यानंतर ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर. ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर साठी बेसिक जर क्वालिफिकेशन बघितलं तर 10th झालेले पाहिजे विथ मॅथ अँड सायन्स सब्जेक्ट. त्यानंतर आयटीआय, ड्राफ्ट्समन आणि सीआयटीएस ट्रेनिंग असलं पाहिजे आणि 1 वर्षाचा त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव असला पाहिजे. हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. बट 2014च्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे, फक्त डिप्लोमा किंवा फक्त डिग्री झालेली आहे, हे सगळे विद्यार्थी, सगळे स्टुडंट्स या ठिकाणी त्या पोस्टसाठी पण इलिजिबल होते ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर. तर अशा प्रकारे आपण क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर म्हणजे शिल्पनिदेशक, ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर आणि मॅथ इन्स्ट्रक्टर या 3 पोस्टची बेसिक इलिजिबिलिटी आपण बघितली आहे. आता मी एकदा क्विकली रिवाइज करतो आणि सिंपल भाषेत सांगतो. फक्त तुमचा आयटीआय असेल आणि सीआयटीएस ट्रेनिंग असेल तर तुम्ही या 3 पोस्टसाठी इलिजिबल आहात. तुमचा डिप्लोमा असेल तुम्ही या 3 पोस्टसाठी इलिजिबल आहात, फक्त डिप्लोमा. आणि तुमचा फक्त डिग्री आहे तरी पण तुम्ही या 3 पोस्टसाठी इलिजिबल आहात. डिप्लोमा प्लस डिग्री आहे तरी पण तुम्ही या सगळ्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. क्लिअर. आता यानंतर जी काही ग्रुप इन्स्ट्रक्टर याच्या वरची जी काही पोस्ट आहे तर ग्रुप इन्स्ट्रक्टर म्हणजे सिम्पली आपल्या समजण्या भाषेत आपण म्हणूया की व्हाईस प्रिन्सिपल. तर ग्रुप इन्स्ट्रक्टर हे 8 ट्रेडसाठी एक ग्रुप इन्स्ट्रक्टर असतात प्रत्येक कॉलेजमध्ये. 8 ट्रेड पेक्षा जर जास्त ट्रेड झाले तर 2 इन्स्ट्रक्टर असतील, 16 ट्रेड पेक्षा जास्त ट्रेड असतील तर 3 इन्स्ट्रक्टर असतील, ग्रुप इन्स्ट्रक्टर असतील. अशा प्रकारे ग्रुप इन्स्ट्रक्टर हे फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रक्टरच्या अबो म्हणजे जसं की आपल्याकडे लेक्चरर असतात, एचओडी असतात आणि प्रिन्सिपल असतात, इन द सिमिलर लाईन 8 ट्रेडसाठी एक ग्रुप इन्स्ट्रक्टर्स असतील. आता ग्रुप इन्स्ट्रक्टरची पण सेम क्वालिफिकेशन आहे. ही पोस्ट 2014च्या ऍड मध्ये नव्हती पण सध्या बी मेकॅनिकल तुम्ही जर बी असाल म्हणजे ग्रॅज्युएट असाल इंजिनिअरिंगचे किंवा तुमचा डिप्लोमा असेल इंजिनिअरिंगचा तर तुम्हाला ग्रुप इन्स्ट्रक्टर पोस्टसाठी जर पोस्ट आली तर आपल्याला त्या ठिकाणी क्वालिफिकेशन क्लिअर होईलच. तरी पण डिप्लोमा आणि डिग्री या ठिकाणी इलिजिबल आहे. जनरली ग्रुप इन्स्ट्रक्टर ही जी पोस्ट आहे तर ही प्रमोशननेच भरली जाते. पण जर या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आली तर त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पण क्लिअर राहील. तरी पण डिप्लोमा आणि डिग्री हे जे आहे तुमचा फक्त डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रुप इन्स्ट्रक्टर पोस्टसाठी पण इलिजिबल आहात. त्यानंतर प्रिन्सिपल पोस्ट सुद्धा 2014च्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये भरलेली नव्हती. प्रिन्सिपल या पोस्टसाठी बेसिक क्वालिफिकेशन बी असलं पाहिजे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. बट मास्टर ऑफ इंजिनिअरिंग साठी ते आता मोस्ट ऑफ दी टाइम्स ते प्रेफरन्स देऊ शकतात. तर तुमचं बी झालेलं असेल तर तुम्ही प्रिन्सिपल या पोस्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. फाईन. तर तुम्हाला आता या ठिकाणी इन्स्ट्रक्टर, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मॅथ इन्स्ट्रक्टर, त्यानंतर ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर असेल, ग्रुप इन्स्ट्रक्टर्स असतील आणि प्रिन्सिपल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला मी क्वालिफिकेशन आता केले. तर आता आपण या सगळ्याच पोस्टसाठी आपण क्वालिफिकेशन बघितलेलं आहे.
क्राफ्ट इन्स्ट्रक्टर असेल, मॅथ इन्स्ट्रक्टर असेल, किंवा आपलं म्हणजे चित्रकला निर्देशक जे म्हणतात, तर त्या ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर असेल, किंवा ग्रुप इन्स्ट्रक्टर असेल, किंवा प्रिन्सिपल असेल, या सगळ्या पोस्टसाठी आपण आता क्वालिफिकेशन बघितलं आहे. त्यानंतर आता जी काही नेक्स्ट पोस्ट आहे, ज्या की या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असतात, तर ते आहे सुप्रिटेंडेंट स्टोअर. सुप्रिटेंडेंट स्टोअर साठी तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, BA, BCom किंवा BSc किंवा इंजिनिअरिंग किंवा तुमचं लॉ, यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि तुमच्याकडे 1 इयर जर एक्सपिरियन्स असेल, स्टोअर याच्यासाठी 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. जर तुमच्याकडे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल स्टोअर किपिंगचा, तर तुम्ही सुप्रिटेंडेंट स्टोअर म्हणजे अधीक्षक स्टोअर ही पोस्ट साठी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात. एक बेसिक क्वालिफिकेशन, बेसिक ग्रॅज्युएशन आणि 4 वर्षाचा स्टोअर किपिंगचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे. त्यानंतर स्टोअर असिस्टंट म्हणून एक पोस्ट आहे, त्या ठिकाणी पण तुम्हाला 12th असलं पाहिजे तुमचं. 12th हा बेसिक त्या ठिकाणी त्यांनी क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा स्टोअर किपिंगचा अनुभव असला पाहिजे. त्यानंतर आहे ज्युनियर क्लर्क आहे, सिनियर क्लर्क आहे. तर सिनियर क्लर्क साठी जे काही वरिष्ठ लिपिक म्हणतो आपण त्याला, तर सिनियर क्लर्क साठी तुमचं अगेन बेसिक तुमचा या ठिकाणी ग्रॅज्युएशन असलं पाहिजे कोणत्याही एका फील्डमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींचा अनुभव असला पाहिजे. त्यानंतर ज्युनियर क्लर्क साठी तुमचं 12th असलं पाहिजे आणि तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे 30 वर्ड्स पर मिनिट मराठीसाठी. मराठीचं जे काही तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट मिळतं, तर त्याचं पण तुम्ही ते सर्टिफिकेट इश्यू केलेलं पाहिजे ज्युनियर क्लर्कसाठी. आणि त्यानंतर स्टेनोग्राफर ही पण एक पोस्ट आहे. त्या स्टेनोग्राफर पोस्टसाठी तुम्हाला जनरल 12th झालेली पाहिजे आणि त्यानंतर 30 टायपिंग सर्टिफिकेट मराठी आणि 40 वर्ड्स पर मिनिट टायपिंग इंग्लिश. अशा प्रकारे या वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत आणि या वेगळ्या वेगळ्या पोस्टचं क्वालिफिकेशन बेसिक एलिजिबिलिटी आपण या ठिकाणी डिस्कस केली आहे. तर मी एकदा क्विकली फक्त सगळ्या पोस्टचं कन्क्लूड करतो. इन्स्ट्रक्टर, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर किंवा ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर किंवा मॅथ इन्स्ट्रक्टर या तिन्ही पोस्टसाठी जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल फक्त, किंवा फक्त डिग्री झालेली असेल, किंवा तुमचा त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये ITI असेल आणि तुमच्याकडे CITS ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहात. ग्रुप इन्स्ट्रक्टर साठी जसं मी तुम्हाला सांगितलं ते पोस्ट प्रमोशनने भरले जाते. जर आलीच तर डिप्लोमा आणि डिग्री या ठिकाणी इलिजिबल आहे. आणि सिमिलरली फॉर प्रिन्सिपल B हे बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी मेन्शन आहे, बट ME वाल्यांना ते आता प्रेफरन्स देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर सुप्रिटेंडेंट स्टोअर त्या ठिकाणी तुम्हाला BA, BCom, BSc किंवा लॉ किंवा इंजिनिअरिंग यामधलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि 4 वर्षाचा स्टोअर किपिंगचा अनुभव असला पाहिजे. त्यानंतर असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, या स्टोअर असिस्टंट पोस्टसाठी तुमच्याकडे 12th झालेली पाहिजे आणि तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. सिनियर क्लर्क साठी बेसिक क्वालिफिकेशन, बेसिक ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे. ज्युनियर क्लर्क साठी 12वी आणि 30 वर्ड्स पर मिनिट मराठीचं तुम्हाला सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि स्टेनोग्राफर साठी 12th प्लस 30 आणि 40 हे दोन्ही पण तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असले पाहिजे. अशा वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत आणि या वेगळ्या वेगळ्या पोस्टची ऍडव्हर्टाइजमेंट लवकरच येण्याची शक्यता आहे. आता याचा सिलेबस बघूया आणि त्याची स्ट्रॅटेजी बघूया. तर या सगळ्या पोस्टसाठी 2014 मध्ये 120 मार्काची ऑब्जेक्टिव्ह रिटर्न एक्झामिनेशन झाली होती आणि 80 मार्काची स्किल टेस्ट झाली होती. पण या वर्षी त्यांनी असं ठरवलं आहे, जे की आपण न्यूज मध्ये बघितलं असेल, की ते 100 मार्क्सचीच पूर्ण एक्झाम घेणार आहे. याच्यामध्ये ते स्किल टेस्ट त्यांनी स्किप केलेली आहे. स्किल टेस्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर ट्रेडची स्किल टेस्ट, तुम्हाला ते स्किल अवेअर आहात की नाही त्याबद्दल. तर या वर्षी फक्त 100 मार्काचा पेपर होणार आहे असं त्या न्यूज थ्रू आपल्याला माहिती आहे. 100 मार्काचा पेपर जो होणार आहे तर त्यामध्ये 85 मार्क्सचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत आणि 15 मार्क्स म्हणजे 15 मार्क्सची आपला इंटरव्ह्यू असणार आहे. मग या जे 85 मार्क्स जे आहेत तर याच्यासाठी 2014 मध्ये पण तो सेम सिलेबस होता, आता पण सेम सिलेबस आहे. मराठी, इंग्लिश, ऍप्टिट्यूड, अंकगणित, ऍप्टिट्यूड म्हणजे अंकगणित आणि त्यानंतर जनरल नॉलेज असे 4 टॉपिक आहेत. या 4 टॉपिक वरतीच आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. 2014ला हे सगळे 120 मार्काला त्यांनी विचारलं होतं, म्हणजे 30 क्वेश्चन प्रत्येक डोमेनचे होते. आता या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, त्याचा वेटेज 85 मार्क्स करणार आहेत, पण सिलेबस हा सेम राहणार आहे. त्यामुळं 85 मार्क्स आणि 15 मार्क्सचा जो इंटरव्ह्यू आहे तर आता आपल्याला माहिती आहे आणि याच्यामध्ये काही त्यांनी चेंजेस केले तरी पण आपला सिलेबस तर सेम राहणार आहे.
तर आता आपण अभ्यास करायला याचं काहीच हरकत नाही. तर आता आपण बघूया हा सिलेबस कसा आहे. मराठीमध्ये आपल्याला सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की जे काही आपले स्वर आहेत, व्यंजन आहेत, मराठी भाषेचा उगम असेल, शब्दांच्या जाती असेल, नाम सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय असेल, उभयान्वयी अव्यय असेल, शब्दयोगी अव्यय असतील, केवळ प्रयोगी अव्यय असेल, त्यानंतर म्हणी असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, प्रयोग असतील, संधी असेल, समास असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्रिहेन्शन वरती पण प्रश्न येतात. म्हणजे मराठी पॅसेज असतो आणि त्या पॅसेज वरून आपल्याला उत्तर काढायचे असतात. अशा प्रकारे मराठीचा कंटेंट असतो. आता या वर्षी जर त्यांनी 85 मार्क मध्ये जर 4 विषय डिस्ट्रीब्यूट करायचे असतील त्यांना, तर ते एक विषय 21 मार्काला येईल आणि एक विषय 22 मार्काला येईल. म्हणजे एका विषयाचे 21, 22 प्रश्न येतील. तर अशा प्रकारे आपण मराठीचा अभ्यास करायचा आहे. सेम सिलेबस आहे इंग्लिशचा पण. इंग्लिशमध्ये पण आपल्याला एक पॅसेज असतो, त्या पॅसेजवरून आपल्याला उत्तर काढायचे असतात. कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर ऍड क्वेश्चन टॅग असेल, व्हॉइस असेल, त्यानंतर डिग्री असेल. म्हणजे सेम सिलेबस जो आहे मराठीचा तोच आपल्याला इंग्लिश ग्रामर सेम कंटेंट या ठिकाणी बघायला मिळतो. फिल इन द ब्लँक्स असतील, नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडव्हर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असतील. तर सेम मराठी इक्विव्हॅलंट सिलेबस इंग्लिशमध्ये पण आहे. त्यानंतर ऍप्टिट्यूड मध्ये अंकगणित जे आहे, तर अंकगणित आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले, हे सगळे क्वेश्चन पेपर प्रिव्हियसचे मी तुम्हाला आपलं जे काही ऍप आहे प्ले स्टोअरला फ्री ऍप आहे गुरुकुल फाउंडेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, त्यावरती मी तुम्हाला ते अवेलेबल करून देणार आहे. त्याच्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल पण आहे. गुरुकुल फाउंडेशनचं एक सेपरेट टेलिग्राम चॅनल आहे आणि आपला ह्या आयटीआय एक्झामिनेशनसाठी आयटीआय एक्झाम 2020 महाराष्ट्र ही आपली लिंक आहे टेलिग्रामची आणि आपल्या चॅनलचं नाव आयटीआय एक्झाम 2020 असं आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. ह्या सगळ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर अंकगणित किंवा त्याला आपण ऍप्टिट्यूड म्हणतो, तर याच्यामधला जो काही सिलेबस आहे, तर आपल्याला बेसिक नंबर सिस्टम माहिती पाहिजे, अल्फाबेटिकल सिरीज माहिती पाहिजे, त्यानंतर रेशिओ प्रपोर्शन असेल, पाईप अँड सिटन्स असतील, त्यानंतर रेल्वेचे एक्झाम्पल असतील, क्लॉकचे असतील, कॅलेंडरचे असतील, सिलोलिझम असेल, ब्लड रिलेशनशिप असेल, डाय असेल, अशा प्रकारचे अरेंजमेंट वरती पण प्रश्न विचारलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला बेसिक ऍप्टिट्यूड जे आहे, रेशिओ अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, याच्यावरती जास्त फोकस या ठिकाणी दिलेला आहे. आणि अगेन आयटीआय साठी लेक्चर पाहिजे तर त्याची लेवल पण थोडीशी म्हणजे सिंपल लेवल ठेवलेली आहे या सगळ्या क्वेश्चनची. तर ते पण आपण चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे. हे सगळे कंटेंट जो आहे तर तो आपला ऍप्टिट्यूडचा आहे. आणि त्यानंतर जनरल नॉलेज. आता जनरल नॉलेज मध्ये जर पर्टिक्युलरली बघितलं तर हिस्ट्री, जिओग्राफी, इतिहास, भूगोल, त्यानंतर सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, पॉलिटीवरती पण काही क्वेश्चन दिलेले आहेत, पॉलिटी, आणि त्यानंतर करंट अफेअर्स, असे 5 टॉपिक वरती प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतात. इकॉनॉमिक्स वरती या ठिकाणी प्रश्न विचारलेले नाहीत, बट आपण इकॉनॉमिक्स केलं नाही तरी चालेल, पण हे 5 टॉपिक आपण एकदम परफेक्टली करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपला हा सिलेबस आहे. तर आता तुम्हाला सिलेबस पण क्लिअर झाला असेल. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि ऍप्टिट्यूड. तर मराठीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. इंग्लिशसाठी पण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर जे काही जनरल नॉलेज आहे त्या जनरल नॉलेजच्या सगळ्या नोट्स आपण तुम्हाला आपल्या ऍप वरती अवेलेबल करून देणार आहोत. आणि ऍप्टिट्यूडच्या पण नोट्स आपण तुम्हाला आपल्या ऍप वरती अवेलेबल करून देणार आहोत. प्लस प्रिव्हियस इयर सगळे क्वेश्चन पेपर त्यांचे विथ अँसर्स आपण तुम्हाला आपल्या ऍप वरती अवेलेबल करून देणार आहोत. तर अशा प्रकारे हा सिलेबस आहे. सिलेबस आता तुम्हाला आणि सगळ्या पोस्टसाठी हा कॉमन सिलेबस आहे. त्यामुळे तुम्हाला तुम्ही कोणत्या पण ज्या पोस्टला एलिजिबल आहात त्या पोस्टसाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर ही एकदम उत्तम संधी आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. आता आपण त्याच्या पेमेंट स्केल बद्दल पण बोलूया. याला क्लास 2 ऑफिसरचं पेमेंट स्केल या पोस्टसाठी दिलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट जर तुम्ही इन्स्ट्रक्टर झाली तर तुम्हाला जो काही 9,400 ते 36,800 हा जो काही पे बँड आहे आणि त्याच्यामध्ये 4,300 जो ग्रेड पे आहे तर याचं पेमेंट तुम्हाला भेटतं. म्हणजे ऑलमोस्ट 55,000 पेमेंट पर मंथ. एका महिन्याला 55,000 पेमेंट या ठिकाणी तुम्हाला असेल या पोस्टसाठी. आणि जर तुम्ही ग्रुप इन्स्ट्रक्टर झाला तर ऑलमोस्ट 5,000 पेमेंट इन्क्रीमेंट असतं आणि प्रिन्सिपलला तर ऑलमोस्ट 1 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी पेमेंट आहे. अत्यंत सुंदर पोस्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आयटीआय कॉलेजेसला तुम्ही गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजेसला या ठिकाणी लेक्चरर होऊ शकतात आणि अशी ह्यूज रिक्रुटमेंट मला नाही वाटत की परत कधी होईल. तर ही एक उत्तम संधी आहे आणि तुम्ही त्या उत्तम संधीला आता आपल्या परफेक्ट गोलमध्ये नक्कीच अचीव्ह कराल अशी मला गॅरंटी आहे. एज क्रायटेरिया ऑब्विसली एमपीएससीचा जो एज क्रायटेरिया आहे तोच याला लागू आहे. ओपन साठी 38 आणि एससी एसटी आणि ओपन ओबीसी
म्हणजे जे काही अदर कास्ट आहे त्यांसाठी 43 एज क्रायटेरिया या ठिकाणी असेल. ही ऍडव्हर्टाइजमेंट लवकरच येण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला गुरुकुल फाउंडेशन बद्दल थोडं सांगतो. गुरुकुल फाउंडेशन 2017 मध्ये आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आरटीओची पहिली बॅच आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली आरटीओची बॅच जर जी कुठे सुरू झाली तर आपली गुरुकुल फाउंडेशन नाशिकला सुरू झालेली आहे. आपण नाशिक आता आयटीआयची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट येत आहे तर या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आपण नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या 3 ठिकाणी आपले कोचिंग सुरू करत आहोत. आणि जे कोणी बाहेरच्या डिस्ट्रिक्टचे आहेत तर त्यांना कुणाला पॉसिबल नाही तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक आपण या ठिकाणी देणार आहोत खाली आयटीआय एक्झाम 2020 हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तर ती लिंक तुम्ही जॉईन करू शकतात. आणि आपला ऍप जे आहे गुरुकुल फाउंडेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हे प्ले स्टोर वर तुम्ही सर्च करा. आणि या ऍप जर डाउनलोड केलं तर याची मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो. ते ऍप डाउनलोड केल्यानंतर खाली तुम्हाला वेगळे वेगळे टॅब दिसतील. त्यामध्ये स्टोअर या टॅब वरती जर गेले आणि आयटीआय जर तुम्ही सर्च केलं तर आयटीआय रिलेटेड जे काही आपलं मटेरियल असेल त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला त्या ऍप वरती आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. तसेच जे काही नोट्स आहेत त्या पण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. आणि फक्त आयटीआयच नाही तर आपण गुरुकुल फाउंडेशन हे एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन असेल, फॉरेस्टची एक्झाम असेल किंवा युपीएससी असेल, आयईएस असेल, गेट एक्झामिनेशन असेल, तसेच सीडीएस एक्झामिनेशन असेल, एफकॅट असेल, एअरफोर्स म्हणजे आपल्या जे काही 3 फोर्सेस आहेत एअरफोर्स, नेव्ही अँड आर्मी तर त्या तिन्ही फोर्सची एसएसबी चे सुद्धा आपण त्या ठिकाणी कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत. बँकिंगचे असेल, बँक पीओ, एसबीआय पीओ असेल किंवा आयबीपीएस पीओ असेल, या सगळ्या बँकिंग किंवा बँक क्लर्क असेल याचे पण उत्तम असे कोर्स आपल्या ऍप वरती अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर जे काही आपले बाकी एमबीए सीईटी असेल तर त्याचे पण कोर्सेस आपण या ऍप वरती अवेलेबल करून दिलेले आहेत. ऍप डाउनलोड करायचं आणि स्टोअर वरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी सगळं मटेरियल या ठिकाणी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलं आहे. अशा प्रकारे आपण ही जी काही आयटीआय एक्झामिनेशन होणार आहे या आयटीआय एक्झामिनेशनचं आम्ही सगळा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे देण्याचा. याची कुठेच माहिती तुम्हाला भेटणार नाही. आता तुम्हाला म्हणजे माहिती भेटणार नाही याचा अर्थ की युट्यूब वरती याची माहिती अवेलेबल नाही. कारण काय की ही पोस्ट थोडीशी दुर्लक्षित पोस्ट आहे आणि त्याचाच ऍडव्हान्टेज तुम्ही घेऊ शकता. म्हणजे गव्हर्नमेंट पे स्केल तुम्हाला क्लास 2 ऑफिसरचं भेटणार आहे. म्हणजे 55,000 पर मंथ तुम्हाला पेमेंट भेटेल या पोस्ट मधनं. आणि दुर्लक्षित पोस्ट असल्यामुळे त्याचं जास्त कंटेंट अवेलेबल नाही. डीबीईटी म्हणजे जे काय आपलं डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग आहे हे महाराष्ट्रासाठी काम करतं. आणि डायरेक्टरेट जनरल ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे त्या ठिकाणी काम करतं. अशा प्रकारे आयटीआय बद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ज्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला विचारू शकता. आमचा टेलिग्राम चॅनल आहे, त्यानंतर आमचं ऍप आहे प्ले स्टोअर वरती, ते तुम्ही यूज नक्कीच करा. तुम्हाला त्याचं नक्कीच बेनिफिट होईल. अँड फायनली एमपीएससीच नाही फक्त आयटीआय एक्झामिनेशनच नाही तर कोणती पण एक्झाम असेल आणि तुम्ही जर एकदा ध्येय ठरवलं की तुम्हाला ते पाहिजे तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. इनफॅक्ट नियती जे काही निसर्ग म्हणतात हा निसर्ग तुम्हाला ती गोष्ट परफेक्टली देणारच आहे. तुम्हाला फक्त तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे, इंटेन्शन फक्त तुमचे प्युअर असले पाहिजेत, तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे. फक्त या इंटेन्शनने तुम्ही लाईफच्या कोणत्याही क्षेत्र असो त्या लाईफच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ह्या प्युअर इंटेन्शन ठेवून जर काम केलं तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि शेवटी जाता जाता जे काही आपले आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि एक पोएम आहे की जी सगळ्यांना प्रेरणा देते, ती पोएम म्हणतो आणि या ठिकाणी कन्क्लूड करतो. लहरों से लड़कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवार पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखड़ता है, लेकिन हर बार उसकी कोशिश नाकाम नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर नीचे खाली आता है. यूं न मिलते मोती सहज इतने गहरे पानी में, दूना विश्वास ऐसी हैरानी में, लेकिन हर बार उसकी मुट्ठी खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. फेल्यूर इज वन काइंड ऑफ चैलेंज, एक्सेप्ट इट. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तुम, नींद चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान मत छोड़ो भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी. थँक्यू.